नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण मस्त असं चाटची रेसिपी पाहणार आहोत। उन्हाळा स्टार्ट झालेला आहे आणि उन्हाळा म्हटलं तर काहीतरी चटरफटर खायचंच असतं आपल्याला, कारण उन्हाळ्यात जेवण करावंसंच वाटत नाही। चला तर आज तुम्हाला मस्त अशी चाटची रेसिपी करून दाखवते। अगदी झटपट होते आणि हे चाटची पापडी बनवल्यानंतर ना तुम्ही 7 ते 8 दिवसाला स्टोअर करून ठेवू शकता आणि हवं तेव्हा तुम्हाला चाट बनवू शकता। चला मग स्टार्ट करूया। त्याच्यासाठी इथे कोथिंबीर घेतलेली आहे। तर इथे मी पाहू शकता एवढी कोथिंबीर घेतली, त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला जेवढं बारीक कट करता येईल ना तेवढं बारीक कट करण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर अशा प्रकारे मी अगदी कोथिंबीर बारीक बारीक कट करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर ही कोथिंबीर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे। आता त्या बाउलमध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ। तुम्हाला किती बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त गव्हाचं पीठ करू शकता। आणि हे एकदम कुरकुरीत होण्यासाठी इथे मी 1 चमचा बारीक रवासुद्धा टाकलेला आहे। अगदी थोडंसं तेलसुद्धा टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर टाकायचे आपल्याला जिरे, ओवा, चवीप्रमाणे मीठ आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तेल टाकल्याने ना अजून छान कुरकुरीत क्रंचीपणा येतो, म्हणून मी तेल टाकलेलं आहे। तेल सगळीकडे पिठाला लागलं पाहिजे आणि कोथिंबीर पण मिक्स झाली पाहिजे, म्हणून आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे। त्याच्यानंतरच थोडं थोडं पाणी टाकून याचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। जास्त पातळ गोळा करू नका, घट्ट असा गोळा करा। चपातीचं पीठ आपण जसं मळतो त्याच्यापेक्षा आपल्याला घट्टच पाहिजे आहे। तर अशा प्रकारे गोळा तयार केलेला आहे। आता हा गोळा आपल्याला 5 ते 10 मिनिटासाठी साईडला ठेवायचा आहे, कारण पीठ छान मग भिजेल। तर 5 ते 10 मिनिटं झालेत, पीठ छान भिजले तरी एक आपण हाताचा अशा प्रकारे हे करू थोडंसं पीठ मळून घेऊत, म्हणजे अजून छान मऊ होईल। त्याच्यानंतर त्याच आपल्याला पिठाचा एक गोळा हातात घ्यायचा आहे, गोल करायचा आहे, कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये बुडवायचा आहे आणि छान अशी पातळ चपाती लाटून घ्यायची आहे। तुम्हाला जितकी पातळ लाटता येईल ना तितकी पातळ लाटा। अशा प्रकारे मी लाटतीये। तर कोथिंबीरची ही पापडी ना इतकी टेस्टी लागते, तुम्ही अशी जरी खाल्ली तर ना खूप टेस्टी लागते, एकदम कुरकुरीत होते। तर मस्त अशी मी पातळ चपाती लाटून घेतलेली आहे। त्याच्यानंतर कोणताही घरी डब्बा असेल ना त्याच्या डब्याचं झाकण घ्यायचं आहे आपल्याला। कशाने तुम्ही अशा प्रकारे सर्कल्स काढू शकता। तर आपण पुरीचे कसे सर्कल्स काढतो छोटे छोटे, तशा प्रकारे पाणीपुरीसारखे सर्कल आपल्याला काढून घ्यायचे आहेत छोटे छोटे। तर इथे मी पटापट सर्कल्स काढून घेते, काहीच वेळ नाही लागत, पटापट होऊन जातात हे सर्कल्स। आणि म्हणून आपल्याला पातळ चपाती लाटून घ्यायची, कारण मस्त असे कुरकुरीत क्रंची होतात, तुम्ही जितके पातळ लाटाल ना तितके। तर अशा प्रकारे सर्कलसुद्धा काढून घेतलेले आहेत। आता आपल्याला एका ताटामध्ये काढायचे आहेत आणि राहिलेले सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे बनवून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता किती मस्त झालेले आहेत हे सर्कल्स, आणि कोथिंबीरसुद्धा आतमध्ये परफेक्ट अशी बसलेली आहे। त्याच्यानंतर मी ते गॅसवर तेल तापायला ठेवलं होतं कढईमध्ये। तेलसुद्धा गरम झालेलं आहे। आता गरम गरम तेलामध्ये आपल्याला ह्या पुऱ्या टाकून घ्यायच्या आहेत। त्यात पुऱ्या ना फुलणार नाही आहेत, कारण आपण कोथिंबीर टाकली आणि पातळ लाटलेला आहे, तर म्हणून फुलायचं टेन्शनच नाही आहे। जर तुम्ही कोथिंबीर न टाकता बनवत असाल ना तर काट्याच्या चमच्याने त्याला आपल्याला होल पाडून घ्यायचे आहेत, म्हणजे तुमची पुरीसुद्धा फुलणार नाही। तर अशा प्रकारे आता आपल्याला तळून घ्यायचं आहे, खालून वरून मस्त असं क्रंची कुरकुरीतपणा येईपर्यंत आपल्याला ह्या पुऱ्यांना ना तळून घ्यायचं आहे। तर पाहू शकता मस्त असं मी तळून घेतलेलं आहे, एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत त्या पुऱ्या। आता आपल्याला पूर्ण तेल निसरून ह्या पुऱ्यांना बाहेर काढून घ्यायचं आहे। पूर्ण तेल निसरून मी बाहेर काढून घेतलेला आहे। आणि त्याच्यानंतर ना मी ते पापड बनवण्यासाठी ना तुम्हाला पापडची चाटसुद्धा दाखवणार आहे। त्याच्यासाठी ना त्याच पिठाचं मी मोठी अशा प्रकारे पुरी लाटून घेतलेली आहे, मोठ्या साईजची। तर ती पुरीसुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे, एकदम कुरकुरीत कलर येईपर्यंत। तुम्हाला 2 प्रकारच्या चाटच्या रेसिपी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर ही सुद्धा खालून वरून अलटून पलटून आपल्याला मस्त असं क्रंची कुरकुरनेस येईपर्यंत तळून घ्यायचं आहे। तर एकदम कुरकुरीत झाली ही पुरी। आता आपण साईडला काढून घेऊयात आणि राहिलेली जी आहे ते सुद्धा आपल्याला तळून घ्यायचं आहे। तर एका वाटी पिठामध्ये ना भरपूर सारं तयार झालेलं आहे। तर इथे पाहू शकता मी दाखवते, सगळं तळून घेतलेलं आहे। मी छोट्या पुऱ्यासुद्धा बनवल्यात, मोठ्यासुद्धा बनवल्यात, हवं तसं तुम्ही बनवू शकता तुमच्या आवडीनुसार शेप, आणि एकदम कुरकुरीत झालेले आहेत। आता तुम्हाला बनवून दाखवते रेसिपी। तर त्याच्यासाठी अगोदर मोठ्या पुरीची बनवून दाखवते। तर मोठी पुरी घेतलेली आहे। आता ह्या पुरीला ना आपल्याला दही लावून घ्यायचं आहे। हे नॉर्मल दही आहे, तुम्ही दह्यामध्ये ना अगदी थोडी साखर टाकून घेऊ शकता। मी साखर टाकून घेतलेली नाही आहे, माझ्या मिस्टरांना आवडत नाही, मी त्यांच्यासाठी बनवते आहे। जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल किंवा स्वतःसाठी बनवत असाल तर अगदी थोडीशी साखर टाकून मिक्स करून तुम्ही ही दही अशा प्रकारे लावून घेऊ शकता।
तुम्ही इकडे धुळ्याकडं वगैरे आला असाल तर तुमच्याकडे तुम्हाला ना अशा प्रकारे पापड चाट गाड्यावर मिळतं आणि ते इतकं टेस्टी लागतं ना, तर खूप मस्त लागतं. तेच पापड चाट मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. त्याच्यानंतर मी इथे ग्रीन चटणी लावून घेतलेली आहे, ही सुद्धा घरीच बनवलेली आहे. आणि इमलीची चटणीसुद्धा मी घरीच बनवलेली आहे, तीसुद्धा आपल्याला लावून घ्यायची आहे. आता सगळ्या चटण्या लावून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर मी टाकते आता कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, तुमच्याकडे जे भाज्या अवेलेबल असतील ना ते पत्तागोबीसुद्धा टाकू शकता, आवडेल ते टाकून घेऊ शकता तुम्ही. मी फक्त कांदा टोमॅटो टाकते, शिमला मिर्च टाकू शकता. आता आपल्याला टाकायचे कोथिंबीर टाकल्यानंतर ना वरून टाकायचं आपल्याला शेव. तर माझ्याकडे बारीक शेव नव्हते म्हणून मी अशा प्रकारे मोठे शेव टाकलेले आहेत. तुम्ही बारीक 0 साईजचे जे शेव मिळतात ना ते टाकून घेऊ शकता. आणि यावरून आपल्याला चाट मसाला स्प्रेड करायचा आहे आणि चटपटीत आपली पापड चाटची रेसिपी रेडी आहे. याच्या अगोदरसुद्धा मी दाखवली आहे तुम्हाला पापड चाटची रेसिपी, त्याला तुम्ही भरपूर छान प्रतिसाद दिलात, त्याबद्दल थँक्यू. आणि ती साधी पापड बनवली होती मी, आणि ही आहे कोथिंबीर पापड. तर अशा प्रकारे नक्की बनवा. ह्या उन्हाळ्यांमध्ये मुलांना सुट्ट्या लागतात आणि कंटाळतात, त्यांना सतत काहीतरी चटपटीत खायचं असतं, तेव्हा तुम्ही ही रेसिपी ना तुमच्या मुलांसाठी ट्राय करू शकता. अगदी टेस्टी लागते. आणि हे पापड ना तुम्ही बनवून 7 ते 8 दिवस स्टोअर करू शकता आणि हवं तेव्हा बनवू शकता. काहीच हे नाही आहे लगे बनवा, झंझट खूप आहे असं वाटत असेल तुम्हाला तर बनवून स्टोअर करायचं हवाबंद डब्यामध्ये, आणि हवं तेव्हा तुम्ही चाट बनवू शकता. आता आपल्याला छोट्या पुऱ्यांचा चाट बनवायचा आहे. त्याच्यासाठी मी इथे अशा प्रकारे छोट्या पुऱ्या घेतलेल्या आहेत. जेवढ्या मावतील ना तेवढ्या आपल्याला अशा प्रकारे बसवून घ्यायच्या आहेत. अशा पुऱ्यांना चहासोबत जर तुम्ही खाल्लं तरी टेस्टी लागतात, एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत. आता वरून पहिल्यांदा मी टाकून घेणार आहे रगडा. तर इथे मी रगडा वटाण्यांचा आणि हरभऱ्याचा बनवून घेतला आहे. तर काळे हरभरे होते मधून माझा जो रगडा आहे तो काळा झालेला आहे. तर रगडा बनवून घेतलेला आहे. रगडा कसा बनवायचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे, तुम्ही जर नसेल पाहिला तर ते पाहून घ्या. त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला ग्रीन चटणी. रगडा बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे. वटाणे भिजत घालायचे आहे, त्याच्यानंतर एक बटाटा आणि वटाणे उकडून घ्यायचे आहेत कुकरमध्ये आणि मॅश करून छान असं फोडणी देऊन घ्यायची आहे. काहीच हरकत नाही आहे जास्त किंवा झंझट नाही आहे जास्त. त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला मस्त इमलीची खट्टी मिठी चटणी, वरून भरपूर सारा कांदा, भरपूर सारं टोमॅटो मी टाकलेलं नाही आहे, तर भरपूर सारी कोथिंबीर आणि भरपूर सारे शेवसुद्धा टाकून घ्यायचे आहेत. टोमॅटोसुद्धा टाकू शकता तुम्ही, पण मी ते नाही टाकलेलं. तर वरून तुम्ही चाट मसालासुद्धा स्प्रेड करून घेऊ शकता. ही चाटची रेसिपी रेडी आहे अगदी थोड्या वेळामध्ये, मस्त झटपटीत. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा. बाय बाय.